इथे बघा आणि उपासिका यांना सुद्धा माझा सस्नेह जय भीम। आता या ठिकाणी आताच डांगरे साहेबांनी माझा आणि माझ्या मिस्टरांचा परिचय दिला, कारण एकाच ऑफिसमध्ये असणारे हे दोन व्यक्ती आणि त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली भीमज्योत कर्मचारी संघटना ही अतिशय म्हणजे नागपुरामध्ये जे केंद्रीय कर्मचारी होते, प्रत्येक ऑफिसमधले धनराज दहा साहेब आणि चांगले चांगले व्यक्ती जे होते, परंतु मुख्य काम हे दोन व्यक्ती करायचे। डांगरे साहेब अध्यक्ष आणि बोंदाडे साहेब हे सचिव होते। आणि अतिशय ती ज्योत जेव्हा ह्या नागपूरमध्ये फिरत होती तेव्हा खरंच ते पाहण्यालायक होतं। आणि त्या अंतर्गत यांनी मोठमोठे कार्यक्रम सुद्धा घेतलेले आहे। त्या माझ्याही कुटुंबामध्ये मी तर अतिशय गरीब कुटुंबातली होती, परंतु माझ्या कुटुंबातल्या लोकांचे विचार खूप चांगले होते। माझे सासू सासरे उपासक होते तथागतांचे, माझे मिस्टर पण होते। त्या विचारातूनच त्यांनी अतिशय गरीब कुटुंबातली मुलगी मागितली आणि तिला कसं घडवायचं हे माझ्या मिस्टरांनी ठरवलं। मी फक्त 10वी पास होती, संपूर्ण एज्युकेशन, आता सरांनी म्हटलं का मुख्याध्यापिका नाही होती, पण हायस्कूल टीचरपर्यंत मी मिडलपासून तिथपर्यंत पोहोचली। सर्व एज्युकेशन D.Ed झाल्यावर मला नोकरी लागल्याच्या नंतरच मी शिकत असताना ग्रॅज्युएशन केलं, नोकरी करत असताना ग्रॅज्युएशनही झालं, नोकरी करत असताना मी B.Edही केलं आणि नंतर मला शाळेतच मला प्रमोशन मिळालं हायस्कूल टीचर म्हणून, आणि मी हायस्कूल टीचर म्हणून रिटायर झाली। आपल्याला मार्गदर्शन करते। मी मार्गदर्शन करायच्या अगोदर नुकतंच माझे एक पुस्तक आलेलं आहे, स्त्रीवरती लिहिलेलं आहे। तर मला वाटतं आमचे सर आहेत आणि ते स्त्रियाचे मर्म हे पुस्तक मी लिहिलेले आहे। माझं हे बहुतेक 4थं पुस्तक आहे। केंद्रीय कार्यालय भारतीय खान ब्युरो या त्याच्या डॉक्टर आंबेडकर जयंती कार्यक्रमाच्या मी सचिव राहिलो। अध्यक्ष बदलत राहते, डांगरे साहेब अध्यक्ष होते त्या समितीचे, मग ते दुसरे आले असे अध्यक्ष बदला, पण सेक्रेटरी म्हणून रिटायरमेंट पर्यंत राहिलो आणि तिथला चांगला कार्यक्रम व्हायचा आमचा IBMचा बाबासाहेब जयंतीचा। त्यासोबतच डांगरे साहेब, मी, धनराज दाट, इमोन नानवरे असे आणि जितके काही कर्मचारी वगैरे होते, त्या कर्मचाऱ्यांना सर्व संघटित करून आम्ही भीमज्योत काढायचं। म्हणजे नागपुरामध्ये सर्वात मोठा कर्मचाऱ्याचा कार्यक्रम धनवटे रंगेरमध्ये तो आमचा असायचा, भव्य कार्यक्रम असायचा। म्हणजे सांस्कृतिक सुद्धा कार्यक्रम असायचा, कवी संमेलन असायचं आणि गीत गायन वगैरे, म्हणजे मोठा कार्यक्रम असायचा। मोठमोठे वक्ते आम्ही बोलत होतो आणि कर्मचाऱ्यांचा मला वाटतं नागपुरातला सर्वात मोठा कार्यक्रम तोच असायचा, ज्याचे अध्यक्ष डांगरे साहेब होते, मी सेक्रेटरी होतो, धनराज दाट उपाध्यक्ष होते। आम्ही स्मरणिका सुद्धा काढत होतो भीमज्योत म्हणून। तसा तो कर्मचारी असताना तो सहवास राहिला। त्याच्या अतिरिक्त समता सैनिक दलमधून सुद्धा मी कार्यरत आलो। याच्या अमेरिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती होती। न्यूयॉर्कला असलेल्या आपला येतं आपला कोलंबिया युनिव्हर्सिटीचं नाव ऐकलं असेल, जिथं बाबासाहेब शिकलेत, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेब शिकलेत, MA PhD जिथं केलं बाबासाहेब, म्हणजे पहिला बाबासाहेबच्या जीवनाच्या जर टर्निंग पॉईंट कोणता असेल तर तो कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा प्रवेश, तर तो बाबासाहेब जीवनाचा टर्निंग पॉईंट। माझे मुलं अमेरिकेला गेले, मी त्यांना सहज म्हटलं, त्यांच्या नेहमी असायच्या की वा डॅडी आप अमेरिका आओ। मी त्याला एकच म्हटलं की वा मी अमेरिकेत येतो, पण मला जिथं बाबासाहेब शिकलेत ते युनिव्हर्सिटी मला बघायचं आहे।
मी नेहमी वाचत आलो किंवा बाबासाहेब 18 घंटे अभ्यास करायचे आणि ते जागा ते मला बघायची आहे, जिथं बाबासाहेब शिकले 18 घंटे अभ्यास करायचे, वाचत आलो, मला ते बघायचे आहे. तो बोला, आणि मग मुलांना म्हटलं ठीक आहे आप आ जाईल. आणि मग माझं अमेरिकेला जायचं ठरलं. ही गोष्ट त्यांनी माझेच मित्र असलेले आणि तिथं सर्व म्हणजे ज्यांनी सर्व जगातले लोकांना विद्यार्थ्यांना संघटित केले असे व्यक्ती म्हणजे राजू कांबळे. अमेरिकेत जितके काय मुलं आहे म्हणजे तिथं शिकण्याकरता गेलेले किंवा नोकरी करणारे म्हणजे जितके काय अमेरिकेत असो किंवा कॅनडामध्ये असो सर्वांना संघटित करायचं काम राजू कांबळे यांनी केलं होतं. ते माझे मित्र होते. तर माझे एक पुस्तक आहे बोधिवृक्षाचे पाने, त्या पुस्तकाला त्यांनी इंटरनॅशनल जो साहित्य पुरस्कार त्यांनी त्यांची जी इंटरनॅशनल संस्था आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय मिशन म्हणून त्याच्यातर्फे मला ते साहित्य पुरस्कार दिलं. दुसरी गोष्ट त्यांच्याशी माझा परिचय जो आहे, मी समता सैनिक दलामध्ये असताना जिथं जिथे ॲट्रॉसिटी व्हायच्या जसं खरलांजी झालं, जवखेडा झालं किंवा जिथे जिथं भीमाटोला झालं तिथं जाऊन तिथली रिपोर्ट घ्यायच्या आणि त्या रिपोर्ट्स मी त्यांना पाठवायच्या अमेरिकेला. तिथं युनोचे ऑफिस आहे अमेरिकेला, युनोचे ऑफिस आहे, ती तिथं सबमिट करायचे राजू कांबळे. तर असा त्यांच्याशी माझा संपर्क होता. तर त्यामुळे ते माझ्याशी चांगले संबंध होते त्यांच्यासोबत. जेव्हा त्यांना कळलं राजू कांबळेला किंवा मी तिथं अमेरिकेला येत आहे तर त्यांना आनंद झाला. मग त्यांनी माझ्या मुलाला म्हटलं की तुम्ही घेऊन येतात. आणि मग मी गेलो तिथं. म्हणजे तिथं कोलंबिया युनिव्हर्सिटीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या 125वी जयंतीचा कार्यक्रम होता. त्यावेळेस तिथं अमेरिकेला न्यूयॉर्कला 2 कार्यक्रम होते. एक राष्ट्रीय कार्यक्रम होता आणि हा कोलंबिया युनिव्हर्सिटीचा कार्यक्रम. राष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे युनोमध्ये होता. तुम्ही ऐकलं असेल की ते 125 जयंतीच्यातून सर्व मंत्री लोक वगैरे अमेरिकेला गेले होते बाबासाहेबच्या 125 जयंतीचा कार्यक्रम. बहुतांश मंत्री लोक गेले होते. म्हणजे तो राष्ट्रीय कार्यक्रम आपला युनोमध्ये असलेला. आणि दुसरा कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये. कोलंबिया युनिव्हर्सिटीचा जो 125 जयंतीचा कार्यक्रम जो होता तो राजू कांबळे यांची जे काही संस्था होती आंतरराष्ट्रीय मिशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय मिशन आणि ते कोलंबिया युनिव्हर्सिटीचा हिस्ट्री विभाग याच्यातर्फे तिथं 125 जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मग ते माझा मुलगा वर्जिनिया राहायचा. वर्जिनियावरून न्यूयॉर्कला जाण्याकरता आपला काय म्हणतात कारनी जवळपास 5-6 घंटे लागतात, 6-7 घंटे. मग आम्ही माझ्या मुलाकडे गेलो. लगेच मग कारनी आम्ही न्यूयॉर्कला पोहोचलो आणि तो कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जिथं तो कार्यक्रम होता 125 तिथं गेलो. तर ते राजू कांबळे मला भेटलेत आणि माझं स्वागत केलं आणि माझ्या हातात त्यांनी पत्रिका दिली कार्यक्रमाची. जेव्हा कार्यक्रमाची पत्रिका बघितली तर मला थोडासा धक्का बसल्यासारखा झाला. कारण त्या पत्रिकेत गेस्ट म्हणून अतिथी म्हणून माझं नाव होतं त्या पत्रिकेत. आणि मला त्याची काही कल्पना नव्हती, मुलालाही कल्पना नव्हती की मी त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या 125 जयंतीच्या कार्यक्रमाच्या मी सुद्धा एक गेस्ट आहे म्हणून. ते जेव्हा पत्रिका बघितली मी, त्या पत्रिकेमध्ये कोणी लंडन युनिव्हर्सिटीच्या कोणी प्राध्यापक, कोणी त्या युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक, असे मोठे मोठे नावं द्यावं त्या पत्रिकेमध्ये. आणि तिथं माझे एक नाव होतं अशोक गोंधाडे, समता सैनिक दल नागपूर. तर आणि मला तो म्हणजे एकदम धक्का बसल्यासारखा झाला. मी त्या राजू कांबळे म्हटलं, सर म्हटलं सर्व इंग्रजीमध्ये बोलत आहेत सर्व ते, म्हणजे वेगवेगळे सत्र होते. एका सत्रामध्ये माझं नाव होतं. म्हटलं सर्व इंग्रजी बोलले, मी तर काय इंग्रजी बोलू शकत नाही. मी म्हणजे तुम्ही मराठी किंवा हिंदीमध्ये, मी म्हटलं हिंदीमध्ये बोलली. आणि मग तिथं मी हिंदीमध्ये बोललो आणि बऱ्याच टाळ्या वाजल्या आणि चांगलं राहिलं. कारण मी सुरुवातच अशी केली की मी ज्या म्हणजे हिंदीमध्ये की जी उस प्रदेश से आया हो कि जहाँ पे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने तथागत का धम्म का पुनर्जीवित किया है, वो दीक्षा भूमि जहाँ पे नागपुर है, वहाँ से मैं आया हूँ. मी नागपूरवरून गेलो, दीक्षाभूमी बाबासाहेब इथं धम्म. तुम्ही त्याचं वर्णन केलं म्हणजे चांगलं राहिलं. अशा प्रकारे तो माझ्या जीवनाच्या मौलिक क्षण असं मी समजतो. म्हणजे जिथं मला फक्त ते युनिव्हर्सिटी बघायची होती, बाबासाहेब शिकले, पण तिथं भाषण करण्याचे मला म्हणजे हे मिळालं सौभाग्य. याच्यापेक्षा आणखी जीवनाच्या काय सार्थक असू शकतं नाही का. म्हणजे इथं बाबा शिकले, त्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण 2 शब्द बोलला आहो
म्हणजे याच्यापेक्षा जीवनाचं मोल काय असू शकतं. मग ते एकदम तो पुतळा बसूनच माझं मन भरून आलं, त्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आणि मग त्या लेमन लायब्ररीचा असा काही इतिहास वाचताना मला लक्षात आलं, म्हणजे कळलं की बाबासाहेब त्या लायब्ररीमध्ये म्हणजे लायब्ररी सुरू व्हायच्या अगोदर ते पोहोचायचे जायचे लायब्ररीमध्ये आणि लायब्ररी म्हणजे बंद होण्यापर्यंत बाबासाहेब तिथं थांबायचे. म्हणजे जो लायब्ररी नसायचा त्याला बाबासाहेबाला रिक्वेस्ट करावं लागायचं, ते बाबासाहेब समय हो गया है, म्हणजे इतके बाबासाहेब ते अभ्यासामध्ये तल्लीन व्हायचे. आपण म्हणतो ना 18 घंटे तिथे अभ्यास करायचे, कारण बाबासाहेबांना जी स्कॉलरशिप मिळाली होती ते फक्त 3 वर्षाची स्कॉलरशिप त्यांनी दिली होती. आपला गायकवाड साहेबांनी, सयाजीराव गायकवाडांनी 3 वर्षाची स्कॉलरशिप त्यांनी मंजूर केली आणि बाबासाहेबचा जो कोर्स होता तो 6 वर्षाचा कोर्स. 6 वर्षाचा कोर्स बाबासाहेबांना 3 वर्षामध्ये पूर्ण करायचा होता. तर त्यांना भरपूर म्हणजे जास्त वेळ अभ्यास करावा लागेल की नाही, तर ते 18 घंटे अभ्यास करायचे. त्या लायब्ररीच्या लक्षात आलं किंवा हे स्टुडंट्स म्हणजे तेवढे स्टुडंट्स होते ना की हे पुस्तक खार आहे, त्यांनी टाकलं बाबासाहेबांना. पण त्याला माहित होतं की हा स्टुडंट म्हणजे डॉक्टर माने आंबेडकर ये इस लायब्ररी का महत्वपूर्ण माने विद्यार्थी है. तर त्यांनी मग त्यांना थोडी समजली. पण हा प्रसंग आहे बाबासाहेब जीवनातला, हा प्रसंग आहे. मला वाटतं की हा विद्यार्थ्यांनी हा प्रसंग आपला याच्यामध्ये हे करावं. आपण सांगावं त्यांना की असे बाबासाहेब कशा प्रकारे शिक्षण घेतलं, त्यांनी कोणत्या कठीण परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतलं. म्हणजे इतकं उत्कृष्ट विद्यार्थ्याकरता मार्गदर्शक बाबासाहेब जीवनाचं कोणतंच होऊ शकत नाही. ज्या तऱ्हेने बाबासाहेब म्हणजे आपलं अभ्यास केला, अध्ययन केलं ज्या परिस्थितीमध्ये, खरोखरच फारच म्हणजे विद्यार्थ्याकरता तर याच्यापेक्षा दुसरं चांगलं हे होऊ शकत नाही.